मान्सून सक्रिय झाला असून सर्वदूर पाऊस होतोय। दुपारपासून शिराळा, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव आणि जत तालुक्यातही जोरदार पाऊस सुरूच राहिलाय। त्यामुळे ओढे नाले भरून वाहू लागलेत। कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 3 फुटांनी वाढ झाली आहे। तासगाव तालुक्यातील अग्रणी एरळा नदी दुसऱ्या दिवशीही ओसंडून वाहत होती। पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गतवर्षी पावसाने ओढ दिली होती, मात्र यंदा मान्सून वेळ दाखल झालाय। मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस पडतोय। सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते। दुपारपासून पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। अनेक भागात रात्री पाऊस सुरूच होता। पावसाचे आगार असलेल्या शिराळ्यासह वाळवा, मिरज तालुक्यात चांगला पाऊस होतोय। पश्चिम भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते। कृष्णा आणि वारणेची पाणी पातळी सोमवारी दिवसभरात 3 फुटांनी वाढली आहे। सांगलीतील आयर्विन पुलाची पातळी सायंकाळी 11 फुटांवर होती। पूर्व भागात टंचाईचा सामना करणाऱ्या जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावली। जोराच्या पावसाने ओढ्यांना पाणी आले, याशिवाय शेतात पाणी साचून राहिल्याचं चित्र होतं। तासगाव तालुक्यातील एरळा आणि अग्रणी नदी ही सलग दुसऱ्या दिवशी ओसंडून वाहतीये। सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगरच्या रेल्वे पुलाचं काम सुरू असून 1 वर्ष झालं तरी अद्याप काम पूर्ण झालं नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पुलाजवळ वर्षश्राद्ध घालत 200 लोकांना जेवण केले, तर प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे। या पुलाचं काम जुलै अखेर न झाल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर आणि गजानन साळुंखे यांनी दिलाय। मिरज पुणे रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण करण्यात येते, त्यासाठी माधवनगर रस्त्यावरील चिंतामण नगर रेल्वे पूल पाडून नव्याने पूल बांधण्यात येतोय। गेल्या वर्षी 10 जूनला हे काम सुरू केलं होतं। 6 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला होती, मात्र अद्याप काम पूर्ण झालं नाही। या संदर्भात सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा देखील केला होता। सांगली शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, तसेच विटा, खानापूर, आटपाडी, तासगाव तालुक्यासाठी एकमेव रस्ता आहे। पर्यायी मार्गाचा विचार न करता याचं काम सुरू करण्यात आलं। जिल्ह्यातील नागरिक तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी त्यांना मोठ्या नरक यातना सोसाव्या लागतात। सर्वांना जाग आणण्यासाठी आज पुलाचं प्रतिकात्मक वर्षश्राद्ध आंदोलन करून 200 लोकांना प्रसाद देण्यात आलाय। पुलाचं काम सुरू असलेल्या जागेवरच जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि या पुलाच्या कामाचे मक्तेदार यांच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात चक्क श्राद्ध घालून सांगलीकरांचं लक्ष वेधून घेतलंय। जिल्हा प्रशासन आणि मक्तेदार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलकांनी केली आहे। जुलै अखेर काम पूर्ण न झाल्यास बेमुदत साखळी उपोषण, रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे येथे असलेले 400 वर्षांपूर्वीचे वडाचे झाड सलग पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळले। महामार्गास अडथळा ठरणाऱ्या या वृक्षाला वाचवण्यासाठी वनराई संस्थेसह पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं होतं, मात्र महामार्गाच्या कामात कमकुवत झालेला हा वृक्ष सततच्या पावसाने कोसळलाय। या वृक्षाचे आहे त्या जागी पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। भोसे येथील यल्लमा देवी मंदिरासमोर सुमारे 400 वर्षांपूर्वीचा हा वटवृक्ष आहे। नागपूर रत्नागिरी महामार्गास अडथळा ठरणारा हा वृक्ष तोडण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला होता, मात्र पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वनराई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वटवृक्षाखालीच उपोषण करून वृक्षतोडीला विरोध केला। या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा वटवृक्ष तोडू नये असे आदेश दिले। यासाठी कायद्यामध्येही बदल करण्यात आले। त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही वृक्षतोड न करता रस्त्याचा आराखडा बदलण्याचे आदेश दिले। त्यानुसार नव्याने आराखडा बनवत वटवृक्षाला खेटून हा महामार्ग पुढे नेण्यात आला, मात्र या कामाच्या दरम्यान वृक्षाची मुळे कमकुवत झाली असावीत। गेले 5 दिवस या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। ओढ्याला प्रचंड पाणी असल्याने हा वटवृक्ष स्वतःच्याच भाराने कोसळला। महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराप्रमाणे मालमत्ता कर आकारणी होणार आहे, तर पाणी कनेक्शन अनधिकृत आढळल्यास वापराच्या प्रकारानुसार 7,500 ते 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा ठरावही प्रशासकीय बैठकीत मंजूर करण्यात आला आहे। सांगली महापालिकेत प्रशासकीय महासभा आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, संजीव ओहोळ तसेच अधिकारी उपस्थित होते। महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत सदर महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आलाय। महापालिका क्षेत्रात घर, अपार्टमेंट आणि इमारतीच्या पार्किंग क्षेत्राला मालमत्ता कर नव्हता। अपार्टमेंट मालक ग्राहकांकडूनच देखभाल, दुरुस्ती लाख रुपये आधीच वसूल करायचे, मात्र सदर जागेवर महापालिकेचा कोणताच कर नव्हता। मात्र आता यापुढे पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराने मालमत्ता कर लागणार आहे। तसेच महापालिका क्षेत्रात मध्यंतरी अनधिकृत पाणी कनेक्शन आढळलेत,
त्याचीही गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली आहे। अनधिकृत घरगुती वापराच्या पाणी कनेक्शनसाठी दंडाची रक्कम 3,000 रुपयांवरून 7,500 रुपये, व्यावसायिक वापराच्या कनेक्शनसाठी 5,000 रुपयांवरून 20,000 रुपये, तर औद्योगिक वापराच्या कनेक्शनसाठी दंडाची रक्कम 1,00,000 रुपये केली आहे। तसा ठरावही मंजूर करण्यात आला आहे। पाणी कनेक्शनच्या अनामत रकमेत वाढ करण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला। 500 चौरस फूट क्षेत्राच्या घराला पाणी जोडणीसाठी 700 रुपये अनामत रक्कम होती, ती आता 1,000 रुपये केली आहे। त्याचबरोबर 500 चौरस फुटापेक्षा जादा क्षेत्र असलेल्या घराच्या जोडणीसाठी प्रति चौरस फूट 1 रुपये जादा आकारणी होणार आहे। व्यावसायिक वापराच्या पाणी कनेक्शनसाठी अनामत रक्कम 2,000 रुपयांवरून 5,000 रुपये करण्यात आली आहे। मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावा, तसेच सुमित कांबळेच्या खुनातील फरारींना अटक करा अशी मागणी बौद्ध समाजाच्या वतीने सरपंच सौ शुभांगी चव्हाण, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य, समाजातील महिला यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन केली आहे। खंडेराजुरी येथे काही तरुणांनी टोळी तयार करून 2 जून रोजी सुमित कांबळे या तरुणाचा खून केला होता। याबाबत गावात तणावाचं वातावरण असून बौद्ध समाजातील महिला आणि तरुण व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मोर्चाद्वारे ग्रामपंचायतला आणि निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिले। या निवेदनात खुनातील आरोपी सूरज आठवले, अतुल वायदंडे, रणजित ढोबळे, आकाश कांबळे, सुहास वायदंडे आणि 2 बाल गुन्हेगार या आरोपींची पार्श्वभूमी गावात हत्यार घेऊन फिरणे, नागरिकात दहशत पसरवणे, हल्ला करणे, जयंती यात्रामध्ये मारामारी करणे, समाजात तेढ निर्माण करणे, दारू विक्री, नशेचे पदार्थ विक्री करणे असे समाज विघातक घटना गावात करतात। त्यामुळे गावातील महिला आणि तरुणांना याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी राजा दयानिधी आणि जिल्हा पोलीस प्रमुख घुगे यांच्याकडे केली आहे। या खुनातील संशयितांना तात्काळ अटक करा, अन्यथा होणाऱ्या उद्रेकास पोलीस प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। मान्सूनच्या पावसाची सुरुवात झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांदोली धरण हे पर्यटकांसाठी बंद करण्यात येतं। यंदा मान्सूनने 8 जूनला चांदोली परिसरात दमदार हजेरी लावल्याने मंगळवारपासून चांदोली धरण हे पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पर्यटकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन धरण प्रशासनाकडूनही करण्यात आलंय। चांदोली धरणात सध्या 30.16% म्हणजेच 10.38 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। उपलब्ध पाणीसाठ्यापैकी 3.50 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे, म्हणजेच अजून किमान 1 महिना पुरेल इतका पाणीसाठा सध्या धरणात उपलब्ध असल्यामुळे जरी पाऊस काही काळ लांबला तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचं चित्र आहे। दरम्यान चांदोली धरण परिसरात सोमवारी दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरूच आहे। पेरणी केलेल्या भात पिकाला पोषक असाच पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। आशा महिलांचे थकीत 35,000 रुपये मानधन देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा वर्कर्सच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर महिलांचे आंदोलन करण्यात आले। ऑक्टोबर 2023 पासून महाराष्ट्रामध्ये 68,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक महिला मानधन वाढीसाठी आणि गटप्रवर्तक महिलांचे समायोजन होण्यासाठी बेमुदत संपावर होत्या। शेवटी आरोग्यमंत्र्यांनी आशांना 7,000 रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तक महिलांना 10,000 रुपये मानधन वाढ देण्याचं मंजूर करून सूचित केलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र आशा महिलांना 5,000 रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तक महिलांना फक्त 1,000 रुपये मानधन वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे ही प्रचंड नाराजी आशा आणि गटप्रवर्तक महिलांमध्ये आहे। मागील 4 महिन्यांपासून प्रत्येक जिल्ह्यातील अनेक आरोग्य खात्यातील अधिकारी आशा महिलांच्यावर प्रचंड काम ताण लादत आहेत, त्यामुळे आणि नेमून न दिलेली कामेही करण्यास सांगत आहेत। अशाही प्रकारे त्यांच्यावर अन्याय होतो। जिल्ह्यातील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे। पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने शिक्षकांनी जिल्हा परिषदेत बदल्यांसाठी गर्दी केली होती। वरिष्ठ मुख्याध्यापक, उपशिक्षक पदांच्या विविध संवर्गाच्या बदल्या होणार आहेत। त्यासाठी 327 उपशिक्षक आणि 153 वरिष्ठ मुख्याध्यापकांचे समुपदेशन करण्यात आले। उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती। लोकसभेच्या आचारसंहितेमुळे रखडलेली शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेस अखेर मुहूर्त लागलाय। काल रविवारी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या पदस्थापना आणि पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली होती। त्यानंतर सोमवारपासून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू झाली आहे। आज सकाळपासून जिल्हा परिषदेत जिल्ह्यातून शिक्षक गोळा झाले होते। जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात आणि समिती सभागृहात ही प्रक्रिया सुरू होती। मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षकांची बदली होणार आहे। 327 शिक्षक समुपदेशनासाठी आले होते। यामध्ये कन्नड माध्यमाचे 78, उर्दू माध्यमचे 16 तर मराठी माध्यमचे 233 शिक्षकांचा समावेश आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह उपशिक्षणाधिकारीही यावेळी उपस्थित होते।
गतिरोधक रंगवण्याचा विक्रम केल्यानंतर आता सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी 9 जूनपासून पावसाळी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। या अंतर्गत दीपक चव्हाण ही रस्त्यावर साचलेलं पाणी निचरा करण्यासाठी काम करणार आहेत। रविवारी दीपक चव्हाण आणि सहकारी आरिफ शेख यांनी सांगलीत 4 ठिकाणी साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा केलाय। यामध्ये स्टेशन रोडवरील सिव्हिल कर्मचारी वसाहत, पुष्पराज चौक, सिव्हिल चौक, जिल्हा परिषद समोर या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा केला। यावेळी पाण्यात उतरून पाणी निचरा करण्याचं काम करण्यात आलंय। यापुढेही जिथे जिथे पाणी साठेल तिथे जाऊन पाणी निचरा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले। दरम्यान जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावर साचलेलं पाणी तेथीलच झाडाला आळे करत सोडून पाण्याचा पुनर्वापर केला, तसेच त्या झाडालाही जीवदान देण्यात आलंय।